आज आपण येथे ड्राय सोया चंक्स बनवणार आहोत 2 ते 4 जणांसाठीचे। त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे। तसेच कढईत 1 चमचा तेल घालून घेऊन ते तेल गरम झाल्यावर गॅस स्लो करून घेऊन यामध्ये मी जे सोयाबीन मी येथे 15 ते 20 मिनिटं आधीच पाण्यात भिजत घातलेले होते ते छान फुलून आलेले आहेत। त्यांच्यातलं सर्व पाणी निथळून घेऊन त्यांना मी येथे कढईत घालून घेतलेलं आहे। सुरुवातीला हे सोया चंक्स हलवताना ते खाली लागले जातात, चिटकले जातात आणि जसजसे ते हळूहळू फ्राय होतात स्लो गॅसवर तसतसा त्यांचा कलर बदलला जातो। ते खाली चिटकायचे बंद होतात आणि त्यांचा आकारही कमी होतो। ही प्रोसेस करायला आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटं लागतात। अशा पद्धतीने जेव्हा आपण हे ड्राय सोया चंक्स बनवतो तेव्हा ते खायला खूप चविष्ट लागतात आणि आपल्या शरीराला खूप आरोग्यकारक असतात। आता यामध्ये मी येथे हाताच्या मेजरमेंटने 1 वेळा मीठ घालून घेतलेलं आहे आणि हे ड्राय सोया चंक्स परत छान हलवून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपले येथे ड्राय सोया चंक्स तयार झालेले आहेत। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।